तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काय नवीन अपडेट आहे आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल शनिवार होता, हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. काल येणं अपेक्षित होता। काल संध्याकाळपर्यंत आपण वाट पाहत होतो, लाडक्या बहिणी आतुरतेने काल वाट पाहत होत्या की हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर. प्रसिद्ध होईल आणि सोमवारपासून हप्त्याचं वितरण हे सुरू होईल। पण काल हप्ते वितरणाचा जी.आर. हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। आपण या अगोदर सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत सांगितलेलं होतं की यावेळेचा जो हप्ता आहे तो 20 तारखेच्या जवळपास येण्याची शक्यता आहे आणि आपली माहिती ही 100% खरी ठरणार आहे। आता हप्ते वितरण तुमचं अक्षय तृतीयाच्या नंतर किंवा अक्षय तृतीयाच्या जवळपास, अक्षय तृतीया ही 19 तारखेला आहे। 19 तारखेला रविवार आहे, त्यामुळे रविवारला तर वितरण होणार नाही, पण तुमचं जे वितरण आहे ते 20 तारखेच्या 25 तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातला जी.आर. हा पुढच्या 2 ते 3 दिवसात म्हणजे सोमवार किंवा मंगळवारला येण्याची शक्यता आहे। तर लाडक्यांनो, या हप्त्याला सुद्धा आता मागच्या हप्त्याप्रमाणेच विलंब होताना दिसत आहे। किमान काल जी.आर. यायला पाहिजे होता, तर काल आलेला नाही, पण आता मिळालेल्या माहितीनुसार सोमवार किंवा मंगळवारला जी.आर. प्रसिद्ध होईल आणि तुमचं जे वितरण आहे ते अक्षय तृतीयाच्या जवळपास किंवा अक्षय तृतीया झाल्याच्या नंतरच होण्याची शक्यता आहे। तर आता या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, तर ज्या महिलांना आतापर्यंतचे हप्ते हे सुरळीत मिळाले होते त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली असेल अशा सुद्धा महिला समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। आणि लाडक्यांनो, या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून